तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश ते करतायत। पत्नीसह त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलेला आहे आणि आता भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे। तर बीडमधले नेते योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम केलेला आहे आणि ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। पक्षात डावललं जात आहे असा मोठा आरोप करत योगेश क्षीरसागर आता भाजपचं कमळ हाती घेत आहेत। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला। आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल ते लवकरच कळवण्यात येईल। गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले, पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कटकारस्थान चालू आहे। त्यामुळे काल हा निर्णय घेण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।